माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी वरिष्ठ नेत्यांचा मान सन्मान ठेवून तसेच भावनिकतेचा विचार करून ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि मला संधी दिली त्याबद्दल मी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून आभार व्यक्त करतो, असे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार अक्षय कडिले यांनी केले। राहुरीनगर पाथर्डी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होऊन दिनांक 4 मे 2026 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला। यामध्ये भाजपाचे अक्षय कडिले हे तब्बल 1,12,587 मताधिकांनी विजयी झाले। विजयानंतर राहुरी कॉलेज येथून गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत विजयी मिरवणूक काढण्यात आली। या दरम्यान अक्षय कडिले यांनी आपले मनोगत व्यक्त केले। मिरवणूक राहुरी कॉलेज पासून नगर मनमाड महामार्गावरून जिजाऊ चौक ते नवी पेठ ते शनी चौक पर्यंत मिरवणूक काढण्यात आली। त्या ठिकाणी अक्षय कडिले यांनी शनिदेवाचे दर्शन घेतले। आमदार अक्षय कडिले पुढे म्हणाले की हा विजय माझ्या एकट्याचा नसून मतदारसंघातील प्रत्येक माणसाचा आहे। आज मी आमदार झालो याचा मला अजिबात आनंद नाही। आज माझा वाढदिवस आहे। माझ्या आयुष्यातील हा माझा पहिला वाढदिवस आहे की स्वर्गीय आमदार शिवाजीराव कडिले माझ्या सोबत नाही, याचे मला फार मोठे दुःख आहे। यापुढे तुमच्या प्रत्येक सुखदुःखात मी तुमच्या सोबत असणार आहे। वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून या मतदारसंघातील प्रत्येक काम मार्गी लावलं जाईल, असे मत आमदार अक्षय कडिले यांनी व्यक्त केले। यावेळी स्वर्गीय शिवाजीराव कडिले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। प्रसंगी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। सतीश फुलसौंदर सह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। यांनी या निवडणुकीत न लढवण्याचा निर्णय घेतला, मला संधी दिली तर आपल्या सर्वांच्या वतीने प्राजक्ताला, त्यांचे परिवार आणि त्यांच्या संघटनेचे मनापासून आभार। तर निश्चितपणे आपण सर्व मिळून भविष्याच्या वाटचालीमध्ये एकत्र राहून भविष्याची चांगल्या दिशेने आपल्या मतदारसंघामध्ये जे जे करता येईल हे माझी पूर्णपणे ताकद लावत, जसं जो विश्वास मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आपल्याला दिलेला आहे की तुम्ही कुठलंही काम सांगा अक्षयला तर ते काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी माझी आहे। तसंच आपल्याला 100% या गोष्टीची मी खात्री देतो। येणाऱ्या काळामध्ये आपला राहुरी नगर आणि पाथर्डी आपल्या या मतदारसंघामध्ये मी येणाऱ्या 29 पर्यंत एकही काम शिल्लक ठेवणार नाही, या गोष्टीची मी खात्री आपल्याला सर्वांना देतो।